मान्यवर राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान स्वीकारताना हर्षद दत्तकृपा धोंडावडे आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि या दोन संघातील जो सामना होईल त्याचा धावचा समालोचक माझे परम मित्र माझे सहकारी समालोचक भगवान लकडे सर. हॅलो हॅलो. आई दुग्धेश्वरी कोल्ह्याचा पाडा आणि दत्तकुपा धोंडावडी दोन संघामध्ये लढत होते. कोल्ह्याच्या पाड्या संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम 3 षटकामध्ये फलंदाजी करण्याचा योग्य आणि अचूक निर्णय घेतलाय. कारण 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा बनवून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा योग्य प्रयत्न असणार आहे त्यांचा. तीन 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 षटकांचा आज सर्व सामने 3 षटकांचेच खेळले जातील. तर प्रतिस्पर्धी संघासमोर दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल कोल्ह्याच्या पाडा संघाचा संघनायकांचा हा योग्य प्रयत्न. मात्र दत्तकृपा धोंडावडली संघाला चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. सर्वप्रथम पहिल्या 3 षटकांसाठी 30 ते 35च्या आतमध्ये कोल्ह्याच्या पाडा संघाला रोकावे लागेल. तर शेवटच्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपल्या फलंदाजांना बॅटर्सना अडचणी निर्माण होणार नाहीत असा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागणार आहे. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच त्वरित. फक्त 15 मिनिटांचा अवधी दिला जातोय 3 षटकांसाठी. अन्यथा पहिली 2 षटक 10 मिनिटाच्या आत नाही झाल्यास पूर्ण नाही झाल्या तर मात्र एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा घ्यावा लागेल. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. चला आई दुग्धेश्वरी सलामीचे 2 बॅटर्स मैदानात पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. दत्तकुपा धोंडावडी संघाच्या संघनायकांना विनंती असेल जेवढे असतील आपले सहकारी तेवढेच मैदानामध्ये घ्या. 8 असतील तर 8च लोकांना क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. कारण असोसिएशनच्या नियमावलीनुसार आपल्याला खेळावे लागणार आहे.
तर आई दुग्धेश्वरी कोल्याच्या पाड्या संघाचे दोन बॅटर्स समीर आणि करण आपण पाहतोय. समीर प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. त्याच्या समोर दत्तकुपा धोंडावडी संघाचा गोलंदाज असणार आहे करण. 3 षटकांचा सामना. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू. थोडासा फुलटवाज स्विंग करण्यात आलेला आहे चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. संघाचं खातं खोललं जाते. स्कोरिंग सुरू होते. बिनबाद 6. छोट्या 11 महापोली संघाच्या संघनायकांना विनंती असेल आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये टोलण्यामध्ये यश आलंय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार आणि लगेच दुसऱ्या चेंडूवर चौकार. संघाची धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 10. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा. करण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. शॉट टाकलेल्या चेंडूला हवेत भिरकावलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूवर करणची मात्र धुलाई आणि पिटाई होताना आपण पाहतोय. धावसंख्या 14 होते पहिल्या 3 चेंडूवर. अतिशय सुरेख फलंदाजी समीर द्वारा. पुन्हा एकदा समीर सरसावला. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये पहिला बॉम्ब घेतल्यानंतर निघून जातो सरळ 4 धावांसाठी. चेंडूवर संघाची धावसंख्या झाली आई दुग्धेश्वरी कोल्यापाड्याच्या संघाची बिनबाद 18. 1 षटकार आणि 3 चौकार. समीरच्या बॅटच्या पट्ट्यातून आपण पाहतोय. प्रेक्षकांना खुश करणारा हा बॅटर्स पीएन चषकामध्ये आक्रमक मूड मध्ये येताना. यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. थोडस गचाल क्षेत्ररक्षण पाहिजे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चारनी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 22 या धावसंख्येवर पहिल्या 5 चेंडूवर. यावेळेस चेंडू अडवण्याची नामी संधी होती क्षेत्ररक्षकाला, मात्र संधी दवडली. करण पुन्हा एकदा थोडस बाईक मैदानामधून येताना आपण पाहतोय आणि पंचांनी लगेचच गोलंदाजाला थांबवलंय, रोखवलंय आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा. 1 मिनिटाचा खेळ वाया गेला. या दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस वाईटची खून होते. 1 धावीची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 आई दुग्धेश्वरी कोल्याचा पाडा संघाची धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 23. समीर एक अतिशय आक्रमक मूड मध्ये फलंदाजी करताना आपण समीरला पाहतोय आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय, मात्र चेंडू हवेत आहे. झेल टिपला जातोय दुसऱ्या ऍक्शन मध्ये आणि समीर बाद होतोय. तर बरोबर 22 धावा समीरच्या नावावर लिहिल्या गेल्यात. अतिशय सुरेख, देखणी, मजबूत फलंदाजी आपल्या संघासाठी. आउट जरी झाला असला तरी मात्र आपलं काम पूर्ण करून गेलाय. आपल्यावर जी जबाबदारी होती
ती जबाबदारी पूर्ण करून समीर डगआउटच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. थोड्याशा टाळ्या वाजून समीरचं स्वागत सुद्धा करायचं आहे. समीरसाठी होऊन जाऊ द्या टाळ्या. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे प्लीज. पहिल्या 2 षटकांसाठी फक्त आणि फक्त 10 मिनिटाचा अवधी दिला जातोय. पहिल्या षटकाचा जर एकंदरीत विचार केला 4 मिनिट जर त्यांचा वेळ खर्च केला पहिल्या षटकासाठी, धन्यवाद द्यावे लागतील. मात्र पहिल्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी आपणा समोर असणार आहे आणि तर हा अवधी आपण या अवधीचं उल्लंघन केलं तर एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पेनल्टीचा बहाल होईल. याच्याकडे या महत्त्वाच्या सूचनेकडे आपण लक्ष ठेवायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 23 अशी धावसंख्या आहे. नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज. धोंडावडली संघाला 2 धावांची पेनल्टी सुद्धा बहाल करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ धावसंख्या 25 होते. करण ला कट करण्याचा प्रयत्न होता. करण याचा मात्र प्रयत्न फसलाय. चेंडू निर्धाव होतोय. नवीन बॉलर नाव घ्या. प्रसिद्ध नवीन गोलंदाज प्रसिद्ध आणि बॅटर्स असणार आहे करण. नॉन स्ट्रायकरवर सुमित. यावेळेला चेंडूला भिरकावला. चेंडूला हवेत भिरकावलाय. हवेत चेंडू आहे मात्र क्षेत्ररक्षण दूर आहे आणि चेंडू निघून जातो सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. तर धावसंख्या वाढली जाते 4 ने 1 बाद 29. नाणेफेकी जिंकल्यानंतर आई दुग्धेश्वरी संघाच्या संघनायकाने जो निर्णय घेतला होता आतापर्यंत योग्य आणि अचूक डिसिजन त्यांचा सार्थ करतायत त्यांचे सलामीचे दोन्ही बॅटर्स. अतिशय सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला. चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न मात्र फसला. मात्र एक चोरटी धाव बॅटच्या कडेला लागून चेंडू गेला होता आणि एक चोरटी धाव पूर्ण करताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना. 1 ने धावफलक पुढे सरकला जातोय. आई दुग्धेश्वरी कोल्याचा पाडा संघाची धावसंख्या वाढली जाते 1 बाद 30. आता मात्र नवीन बॅटर सुमित याला संधी मिळते फलंदाजी करण्यासाठी. सुमित येतोय. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आणि मात्र दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा आपण पाहतोय. ओके दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू असणार आहेत. प्रसिद्ध पुन्हा एकदा सुमितसाठी आणि यावेळेस सुमितने चेंडूला भिरकावला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र मोक्याच्या क्षणी चेंडूने हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पडते 1 नो आणि 5 ने धावफलक पुढे सरकला जातोय. आई दुग्धेश्वरी संघाची धावसंख्या भराभर वाढली जाते 1 बाद 35. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक फ्री हिटचा हा चेंडू असणार आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवर कशा पद्धतीने सुमित आणि क्लिक पॉवरफुल चेंडू सरळ निघून जातोय हवाई 6 धावांसाठी.
धावसंख्या वाढली जाते 1 बाद 41. पुन्हा एकदा आजच्या दिवसासाठी दिलीपजी जंबो पाटील यांचं सुद्धा आगमन होतंय या PM क्रीडा नगरीमध्ये. एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक, ऑलराऊंडर क्रिकेटरचे सर्वच क्षेत्रामध्ये ऑलराऊंडर कामगिरी करणारे दिलीपजी पाटील जंबो यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. तसेच राजेश पाटील सुद्धा यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना सुस्वागतम. पुन्हा एकदा चेंडूला हवेत भिरकावलाय, मात्र चेंडू थोडासा उंच राहिलाय आणि त्याचा लाभ फलंदाजांना मिळतो की काय असं वाटत असताना झेल सुटतोय. दरम्यान दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 43. 3 षटकांचा हा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना आई दुग्धेश्वरी कोल्याच्या पाडा संघाची धावसंख्या अतिशय मजबूत होताना आपण पाहतोय दत्तकुपार धोंडावडोली संघासमोर. पुन्हा एकदा चेंडूला पुल केलेले पॉवरफुल पुल. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. मी पुन्हा एकदा शेवटचा अंतिम पुकार छोट्या 11 महापोली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आयोजकांशी संपर्क साधायचा आहे त्वरित. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 बाद 49. अर्धशतक फलकावर झलकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 49 या धावसंख्येवर येऊन ठेपलाय आई दुग्धेश्वरी कोल्याचा पाडा संघ. याचाच अर्थ असा होतोय की संघाच्या संघनायकाने घेतलेला निर्णय प्रथम फलंदाजी करण्याचा अयोग्य आणि अचूक. हलवार टाकलेला चेंडू, फसवा चेंडू, मात्र चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जातो म्हटल्यानंतर पंचांची वाईटची खूण येते आणि धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते 50. अर्धशतक झलकलं जातंय आई दुग्धेश्वरी कोल्याच्या पाड्या संघाचं 1 बाद 50. आणि यावेळेस चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलण्यामध्ये यश आले. कव्हरचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. 1 नी धावफलक 51. काय नाव आहे? अभि पुन्हा एकदा लेग ब्रेक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि चेंडूला टटवलाय. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हवाई सफर करत निघून जातोय 6 धावांसाठी. भराभर धावा वाढल्या जातात. धावांची लयलूट होते. धावांचा पाऊस पडतोय. कोल्याच्या पाडा संघाच्या बॅटर्स कडनं पाहाव्यास मिळते. 6 नी धावसंख्या वाढली जाते 1 बाद 58. सत्तावन्न. पुन्हा एकदा चेंडूला स्वीपचा पॉवरफुल फटका आहे. स्वीप करण्यात आला. चेंडू लॉंग लीगच्या दिशेने निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. आता मात्र धावसंख्या वाढली जाते 1 बाद 61. तो दिशामध्ये चौफेर फटकेबाजी
पुन्हा एकदा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर आहे. ज्येष्ठांच्या मागे यष्टिरक्षक सुद्धा चकतोय आणि बाईच्या रूपात आणि वाईटच्या रूपात अशा 5 धावा मिळतात संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. धावसंख्या 66 होते. हलवा टाकलेल्या चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला. यष्टिरक्षक चेंडू झेलण्याचा प्रयत्न करतोय मात्र यष्टिरक्षकच्या हातून झेल सुटला जातोय आणि चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण करताना दोन्ही बॅटर्सना पाहतोय आपण. 2 धावफलक पुढे सरकला जातो. आई दुग्धेश्वरी संघाची धावसंख्या डोंगरा एवढी वाढली जाते. 68 एक बाद 68. उंच उंच महाडीसारखा त्यांचा धावांचा पाठलाग होतोय. अतिशय सुरेख फलंदाजी. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल 6 रन केली आहे. असा गुरुर मी केला. आई दुग्धेश्वरी 74 पर 1 इन बैट फर्स्ट. पहले टॉस जीता और बल्लेबाजी करने का फैसला किया. फिर एक बार कदमों का संभाल करना चाहते थे. आइन वक्त देखा गेंद को जगह से ही खेल बैठे. फलस्वरूप गेंद निकल गई विकेट के पीछे विकेट कीपर के पास डॉट बॉल के रूप में. यानी कि पहले 3 ओवर के समाप्ति के बाद 74 रन एक खिलाड़ी के नुकसान पर 75 रनों का लक्ष्य रखा है दत्तकुपा ढोंडावड़ी टीम के सामने मुकाबले को जीतने के लिए बराबर 3 ओवर में. यानी कि बराबर 25-25 रन से अवसर से उनको कूच करनी होगी तीनों ओवर में. अन्यथा मुकाबला काफी दूर दूर लग रहा है. क्या सिर्फ 25 लग रहे हैं कि काफी लग रहे हैं आपको? रुपेश जी ठाकरे नए बैटर्स 75 रनों का लक्ष्य है उनके सामने. ठीक प्रति ओवर के पीछे बराबर 25 रन बनाना है उनको. मुश्किल लक्ष्य है लेकिन मुश्किल लक्ष्य आसान बनाने के लिए दोनों भी बल्लेबाज तैनात हुए हैं. लगभग पावर प्ले के ओवर में करण और उनके साथी बल्लेबाज को लगभग
20 या 25 रन बनाने में सफल रहेंगे तो थोड़ा सा मुकाबला और तेज बन जाएगा, नहीं तो एक तरफी मुकाबला होगा या संघर्ष होगा। कदमों का संभाल किया, मिड विकेट के ऊपर से गेंद को सुपर 6 रन के लिए भेजा, पहले ही गेंद के ऊपर। बहुत बढ़िया करण द्वारा स्ट्रोक। लगा कि दत्त कृपा के बल्लेबाज थोड़े से प्रेशर में रहेंगे 75 रनों का लक्ष्य के सामने, लेकिन पहले ही गेंद के ऊपर छक्का लगाने के बाद किसी भी प्रकार का प्रेशर नहीं है, दबाव नहीं है उनके ऊपर, यह स्पष्ट उन्होंने करण ने किया है। करण टू करण, फुल टॉस, फिर एक बार गेंद को स्विंग करने में सफल हुए, फिर एक बार गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर, हवाई 6 रनों के लिए। अब आएगा मजा। आएगा मजा और एक को मिलेगी जरूर सजा, लेकिन पहले 2 गेंदों के ऊपर 2 बड़े प्रहार, 12 रन पहले 2 गेंदों के ऊपर 2 छक्के। करण फिर से करण के लिए, ये गेंद काफी खराब गेंद है, ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर डाली, स्वाभाविक तौर पर थोड़े से प्रेशर में आए करण और वाइट गेंद हुई। 1 रन की बढ़ोतरी टीम के खाते में, एक एक्स्ट्रा रन से योगदान बढ़ चुका है दत्त कुपा धोंडाउडली का। 13 रन मगर किसी नुकसान पर, 75 रनों का लक्ष्य उनके सामने। फिर एक बार कदम का ठीक से संभाल नहीं कर पाए, लेकिन 1 रन तो हासिल किया। दूसरे रन के लिए पलटना चाहते थे, लेकिन गेंद के ऊपर झपकते हुए देखा, थ्रो करते हुए देखा। 1 ही रन पर संतुष्ट रहे करण, 1 रन पर संतुष्ट रही धोंडाउडली टीम। 1 रन से योगदान उनका बढ़ चुका है, 14 रन मगर किसी नुकसान पर। अच्छी शुरुआत हुई है, अच्छे सोच है करण द्वारा, लेकिन अब बारी है नए बल्लेबाज की। कदमों का संभाल किया, गेंद हवा में खेल बैठे, खिलाड़ी दूर है, खिलाड़ी दूर दूर है। करण निकल गए थे गेंद के नीचे, लेकिन इस बीच दोनों बल्लेबाज के पास अवसर मिला मात्र 2 रन पूरा करने का। 16 रन मगर किसी नुकसान पर। पावर प्ले की ओर चल रही है, 75 रनों का लक्ष्य है, 25 रन प्रति अवसर से रन बनाना है दत्त कुपा धोंडाउडली को। एक अच्छी गेंद मुकाबले का नक्शा बदल सकती है। करण फिर से तैयार, कदमों का संभाल किया, गेंद हवाई मिड विकेट के बाहर निकल गई 6 रन के लिए। बाईस रन मगर किसी नुकसान पर, त्याने वाईट लिहिलाच नव्हता। आणि फिर से गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास। डॉट बॉल, वाइड बॉल का इशारा। 1 रन की बढ़ोतरी, 23 रन आपके पास। करण फिर से तैयार, ऋतिक यस, करण फिर से तैयार ऋतिक के लिए। ऋतिक अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, डॉट होती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास। 23 रन मगर किसी नुकसान पर। 75 रनों का पीछा करते हुए पहली ओवर के समाप्ति के बाद 23 रन। अब थोड़ी सी मैच पहले ओवर में काफी अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे थे करण, और दोनों भी बल्लेबाजों ने खासकर शुरुआत तो काफी अच्छी की है, लेकिन आने वाले 2 ओवर में उनके सामने रन रेट थोड़ा सा बढ़ गया है, यानी अंतिम 2 ओवर का खेल बाकी है और
रन बराबर बनाने हैं उनको 52, यानी कि 26 रन प्रति अवसर से कुछ करनी होगी। एक से रन रेट बढ़ गया है 1 रन से। अब गेंदबाजी का भार संभालने के लिए समीर के ऊपर जिम्मेदारी सौंपी है उनके टीम के कैप्टन्स ने, और उनके सामने बल्लेबाज करण बल्लेबाजी करने के लिए तैयार। 2 छक्के की मदद से 13 रन पर बल्लेबाजी कर रहे करण। हालांकि केवल मात्र 3 गेंदों का उन्होंने सामना किया है। कैप्टन है करण, और इस बीच तो टीम्स के कैप्टन्स है और टीम के कैप्टन्स के करण के ऊपर बड़ी जवाबदारी है। करण फिर से तैयार बल्लेबाजी करने के लिए। कदमों का संभाल किया, जमीन के ऊपर घुटने टेके और कारपेट के सहारे से गेंद को खेला। मिडान के क्षेत्र में गेंद निकल गई। मिडान के खिलाड़ी गेंद को उठाते, थ्रो करते। करण के पास 1 रन पूरा करने का अवसर मिला। 1 रन से योगदान बढ़ चुका है ठीक 26 रन। 75 रनों का पीछा कर रही है धुंडाउडुली टीम। रिवर्स स्वीप के लिए निकले थे लेकिन ठीक से नहीं उतरे। गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास डॉट बॉल के रूप में। समीर फिर से तैयार। ऋतिक के लिए परिवर्तन के तौर पर धीमी गेंद डाली। मिड विकेट के क्षेत्र में गेंद को ढकेल दिया। जैसे कि मिड विकेट के खिलाड़ी गेंद को उठाते, थ्रो करते। बल्लेबाजों ने हल्के हल्के कदमों के सहारे से एकमात्र रन की जो संभावना थी आसानी के साथ हासिल की अपनी टीम के पक्ष में। 27 रन मगर किसी नुकसान पर। 75 रनों का लक्ष्य है मुकाबले को जीतने के लिए। 3 ओवर में लक्ष्य काफी मुश्किल है उनके सामने। फिर एक बार गेंद मिड विकेट के क्षेत्र में निकल गई, केवल मात्र 1 रन के लिए। 28 रन मगर किसी नुकसान पर। दूसरी ओर प्रगति पथ पर है। हालांकि एक तरफी मुकाबला चल रहा है दोनों के बीच। पहले ओवर में थोड़ी सी आस निकली थी, थोड़ा सा। इस बीच समीर, ऋतिक है उनके सामने बल्लेबाज। अच्छी गेंद है, गुडले स्पॉट पर डाली हुई गेंद थोड़ी सी ऊपर आई, आड़े बल्ले से खेल बैठे। गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास डॉट बॉल के रूप में। पहले 2 ओवर की समाप्ति के बाद स्थिति है केवल मात्र 28 रन। 75 रनों का लक्ष्य उनके सामने। मुश्किल लक्ष्य उनके सामने आ पड़ा है। यानी कि आई दुग्धेश्वरी कोल्हापाड़ा टीम ने मुकाबले के ऊपर शिकंजे काफी मजबूत कस लिए हैं। आखिरी गेंदबाज के रूप में रोहन के हाथ में गेंद सौंपी है उनके टीम के कैप्टन ने। अच्छी सोच, रोहन तैयार है अपने बॉलिंग मार्क पर। 15-16 कदमों का लंबा रन अप, राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद है, हवा में खेल बैठे, सीधा खिलाड़ी के हाथ में गेंद निकल गई। पहले विकेट की पतन 28 के स्थान पर। 75 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए करण कैप्टन आउट हुए। लौट रहे हैं डग आउट के लिए करण।
अतिशय चांगली गोष्ट केली, कारण हा बरोबर आहे ना. आपली मराठी भाषा कशी आपण कधी कधी एकदम अशुद्ध बोलतोय. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी कोल्ह्याच्या पाड्या संघाचा सुमित यांनी वर यायचंय समोर, आणि छोट्याच्या पाडा संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. आपल्या कॅप्टन मांजरेकर सर कुठे आहेत? टॉस करून घ्या ना.